सह्याद्रीवर धुक्याची चादर. पावसाच्या आगमनानंतर भीमाशंकर, भोरगिरी, नाणेघाट, आहुपे परिसरात निसर्ग सौंदर्य बहरलं. निसर्ग अनुभवण्यासाठी पर्यटकांची लगबग. रिमझिम पाऊस, गारवा आणि हिरवाईची उधळण. विकेंडमुळे पर्यटकांची गर्दी. धुक्याचे ढग, पावसाची रिमझिम, हवेतील गारवा, हिरवाईने नटलेल्या वनराईची पर्यटकांना भुरळ. सह्याद्रीला मुसळधार पावसाची प्रतीक्षा असली तरी सध्याचे निसर्गरम्य वातावरण निसर्गप्रेमी पर्यटकांच्या पसंतीस. आळंदी होणार होर्डिंग मुक्त. अनधिकृत होर्डिंग्जवर नगर परिषदेचा ऐतिहासिक निर्णय. अनधिकृत होर्डिंग्जवर आळंदी नगर परिषद प्रशासनाकडून बुलडोझर. टप्प्याटप्प्याने शहर होणार होर्डिंग मुक्त. तीर्थक्षेत्राच्या सौंदर्यासाठी मोठा निर्णय. आळंदीत नवीन होर्डिंग्जना परवानगी नाही. लोखंडी होर्डिंग सांगाड्यांवरही कारवाई. मुदत संपलेल्या संरचना हटवणार. नगर परिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांची माहिती. चाकणमध्ये सखोल पुनर्निरीक्षण, मतदार यादी मोहीम सुरू. बीएलओ करणार घराघरात जाऊन फॉर्म भरून घेण्याचं काम. मतदारांसाठी वोटर इन्युमरेशन फॉर्म भरून देण्याचे चाकण नगर परिषदेकडून करण्यात आलं आवाहन. 3 वेळा घरभेटीनंतरही अनुपस्थित राहिल्यास प्रारूप मतदार यादीतून नाव वगळले जाणार. 5 ऑगस्ट पासून प्रारूप यादी प्रसिद्ध. त्यानंतर महिनाभर दावे हरकती स्वीकारल्या जाणार. मतदार यादीतील नाव, पत्ता, वय आणि फोटो दुरुस्तीसाठी विशेष मोहीम. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन. राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत वाशेरे गावातील धर्मनाथ कृषी शेतकरी गटाच्या सभासदांना कृषी विभागामार्फत भुईमुगाचे बियाणे आणि जैविक निविष्ठांचे वाटप. सामाजिक कार्यकर्ते गणेश कडलक आणि सहाय्यक कृषी अधिकारी निशा शेळके यांनी शेतकरी गटांना दशपर्णी अर्क तयार करण्याची पद्धत आणि त्याचे शेतीसाठी होणारे फायदे तोटे याबाबत दिली माहिती. शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी बीज प्रक्रिया आणि उगवण क्षमता, रुंदसरी वरंबा पद्धत, खत आणि नैसर्गिक शेती व्यवस्थापन, कृषी योजना या विषयांवर शेतकऱ्यांना करण्यात आलं मार्गदर्शन. मोबाईल घेतल्याच्या किरकोळ वादातून एका 40 वर्षीय व्यक्तीचा खून. आठवड्याभरापूर्वी मोईगावच्या हद्दीतील धक्कादायक प्रकार. दक्षिण म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका महिलेची फिर्याद. चांद याकूब शेख, वय वर्ष 42 याचा खून. या प्रकरणी परप्रांतीय हरालाल सुभाषचंद्र गौतम, वय वर्ष 28, सध्या राहणार निघोजे, मूळ उत्तर प्रदेश, याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. मोबाईल घेतल्याच्या वादातून आरोपी हरालाल गौतम याने चांद शेख यांच्यावर हल्ला करत चेहऱ्यावर गंभीर घाव घालून केला होता खून. खुनानंतर हल्लेखोर गौतमने ठोकली होती धूम. किरकोळ वादाचा राग डोक्यात ठेवून एका परप्रांतीय मजुराचा खून. चरोली खुर्द गावच्या हद्दीतील घोलप वस्तीमध्ये 2 जून रोजी रात्री 9:30च्या सुमारास घडली घटना. करवीर सिंग नथुर सिंग लोधी, मूळ राहणार मध्य प्रदेश, याचा खून. आरोपी साहिल रामदास दाभाडे, वय वर्ष 29, राहणार घोलप वस्ती, चरोली खुर्द, याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल. चंद्रकांत पंढरीनाथ भाळे यांची आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद. किरकोळ वादावादीवरून साहिल दाभाडे याने मजूर लोधी याच्या डोक्यात हातोडीने घाव घालून केला होता खून. घटनेनंतर आरोपीला आळंदी पोलिसांनी केली अटक. किराणा मालाचे पैसे दिले नाहीत म्हणून मित्रानेच केले चाकूने वार. चाकणच्या बकरी बाजार रोहकल रोड परिसरातील खळबळजनक घटना. 18 वर्षीय तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. फिर्यादी शिवकुमार दिनेश महतो, वय वर्ष 19, राहणार चाकण, हा चाकू हल्ल्यात जखमी. आरोपी नरेश कुमार रामप्रकाश महतो, वय वर्ष 18, याच्या विरोधात उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. किराणा मालाच्या दुकानात पैसे न दिल्याच्या किरकोळ वादावरून भाजी कापण्याच्या सुरीने नरेश कुमार याने मित्र शिवकुमार याच्या हातावर आणि पोटावर वार करत केला हल्ला. बेकायदा गावठी कट्टा बाळगणाऱ्या 23 वर्षीय तरुणाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या. भांबोली गावच्या हद्दीत भामचंद्र डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुरुवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास कारवाई. आरोपी कुणाल गणपत जगताप, वय वर्ष 23, राहणार वडगाव, तालुका मावळ, यांच्या विरोधात गुन्हा दाखल. उत्तर म्हाळुंगे पोलिसांनी आरोपी कुणाल याच्याकडून 25,000 रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस केले जप्त. पोलीस शिपाई गणेश राजेंद्र गायकवाड यांची फिर्याद.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त मरकळ येथील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप. जिल्हा परिषदेच्या मरकळ पिंपळगाव गटाचे विद्यार्थी सेनाप्रमुख ज्योतिरादित्य सुजित लोखंडे यांच्या वतीने युथ फाउंडेशन यांच्या मार्फत स्तुत्य उपक्रम. यावेळी आमदार बाबाजी काळे, शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास धनवटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे, पंचायत समिती सदस्य प्रसाद घेनंद, रोहिदास राक्षे, किरण लोखंडे, श्रीकांत सोनवणे आदींची उपस्थिती. आता पाहुयात मागील 24 तासांमध्ये पडलेल्या पावसाची मंडलनिहाय नोंद.